काही महिन्यांपूर्वी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली। योजना जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावर ही योजना खरंच अंमलात आणली जाईल का, खरंच राज्यातील महिलांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पैसे मिळतील का, असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले होते। पण आता बऱ्याच महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होताना दिसत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष केलाय। यावेळी भाजप प्रदेश महिला उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, प्रिया कोदे, पूजा माणगावकर आदी उपस्थित होत्या। कोकणातील सर्वात मोठा गौरी गणपतीचा सण ऐन तोंडावर आलाय। गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून कोकणात येत असतात। अशा वेळी खेड तालुक्यातील रस्त्याची अवस्था फारच दयनीय झालेली आहे। याबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी रत्नागिरी काँग्रेस पर्यावरण जिल्हा प्रमुख किरण तायडे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशाच्या गजरात खड्डे पूजन आंदोलन आजच्या स्वातंत्र्य दिनी करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक बशीरभाई मुजावर, युवा तालुकाध्यक्ष स्वराज गांधी, शहराध्यक्ष अनिल सदरे, खेड पर्यावरण तालुका प्रमुख अनंत पवार, अमीन तांबे आणि किरण तायडे तसेच इतर उपस्थित होते। बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस उरलेत। या पार्श्वभूमीवर बाप्पांच्या मूर्ती शाळेत जोरदार लगबग आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथेही अशीच लगबग सुरू आहे। आपल्या वाडवडिलांच्या मूर्तिकलेत आता मुलीही उतरल्या असून धामणसे गावातील सानिया निवेदकर ही तरुणी आपल्या वडिलांना मदत करताना दिसते। वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सानिया ही सुद्धा आकर्षक मूर्ती घडवताना दिसते। सानिया ही 12वी पास असून तिचे पूर्ण नाव सानिया विजय निवेदकर असे आहे। आपल्या वडिलांना सुमारे 5 ते 6 वर्ष ही मदत करत असून सुंदर अशा गणेश मूर्त्या तिने आजवर घडवलेल्या आहेत। या गणेश मूर्ती कारखान्यामध्ये सुमारे 200 ते 250 गणपती असतात। सानिया वडिलांच्या खांद्याला खांदा लावून गणपतीची आकर्षक मूर्ती घडवताना येथे दिसून येते। यापुढे वडिलांचा वारसा आपण चालवणार असं मतही तिने व्यक्त केलंय। खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी पंचायत समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना रुजू आदेश कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधून पंचायत समिती खालापूर येथे 9, ग्रामपंचायत कार्यालयात 31, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 4, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे 15 अशा नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। यावेळी गटविकास अधिकारी राजपूत, अभियंता चव्हाण, डॉक्टर गायकवाड, युवा तालुका प्रमुख रोहित विचारे, तालुका प्रमुख संदेश पाटील, माजी उपसभापती निवृत्ती पिंगळे, महिला आघाडी रेश्मा आंग्रे यांच्यासह युवा प्रशिक्षण युवक आणि युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।